Myself, Wali sir, from Jawahar Vidyalay, Jawahar Secondary and Higher Secondary School, Kesapur Camp, Mazargaon, as an English teacher working in the school. Let's start to the lesson for the 8th standard English 3.2, the Song of Songs. It is very interesting lesson. In this lesson, first of all, we center or concentrate our mind towards the chit chat activity. Friends, let's start to discuss about chit chat activity. Do you like to listen to music or song? म्हणजे मित्रांनो, तुम्हाला संगीत किंवा संगीतामधील जी गाणी आहेत ही ऐकायला आवडतं का? याचं उत्तर तुम्ही yes or no type. You give the answer of this question, yes no type, yes or no, which one will be correct here. Number second question, what type of songs do you sing? म्हणजे कोणत्या प्रकारचे गाणे तुम्ही या ठिकाणी गाता? मग क्लासिकल म्युझिक आहे की फॉक म्युझिक आहे, ते आपण या ठिकाणी डिस्क्राईब करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज युअर फेवरेट सिंगर? तुम्ही या ठिकाणी एका सिंगरचं, तुमचे जे आवडते सिंगर आहेत ते या ठिकाणी सिंगरचं नाव लिहायचं आहे. तुम्ही लता मंगेशकर यांचंही नाव लिहू शकता. नेक्स्ट 5 क्वेश्चन नंबर 4, व्हेन डू यू सिंग? म्हणजे तुम्ही केव्हा गाणं गायलं, तो ड्युरेशन या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकेल. किंवा नेक्स्ट, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? म्हणजे एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कदाचित गाणे गाण्याची प्रॅक्टिस केली का? तर याचं उत्तर येस किंवा नो. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फॉक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? फॉक म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक यामधील जो डिफरन्स, काय डिफरन्स आहे हे या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब करता येऊ शकेल. नेक्स्ट, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत काही, म्हणजे गायन करण्यासाठी लागणारी जी साधने आहेत त्याला आपण या ठिकाणी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो. मग इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत काही आणि वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत काही. तर इंडियनमध्ये तबला आहे आणि वेस्टर्नमध्ये या ठिकाणी ड्रम आहे. तर असे आपण जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, साधने आहेत, या साधनांची यादी या ठिकाणी आपण करू शकतो 2 भागामध्ये विभागणी करून, एक इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर आपण या ठिकाणी लेसनला स्टार्ट करूयात. लेट स्टार्ट टू द लेसन 3.2, द सॉन्ग ऑफ सॉंग्स. म्हणजे या ठिकाणी पहा की हा जो लेसन आहे, हा लेसन अतिशय सुंदर आहे, ज्याच्यामधून आपल्याला भरपूर असं काही नॉलेज मिळू शकेल. तर लेट स्टार्ट टू रीड द फर्स्ट पॅसेज अँड गिव्ह कॉन्सन्ट्रेशन. मी शब्दांचं वाचन करत असताना किंवा प्रोनाउन्सिएशन करत असताना ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आणि त्यानुसार तुम्ही प्रोनाउन्सिएशन करायचं. स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. म्हणजे तुम्हाला माहिती की मित्रांनो, तबला असेल किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्स असतील,
ते इन्स्ट्रुमेंट्स वाजविल्यानंतर आपल्याला थोडासा थकवा येतो, तेव्हा आपण ते जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते काढून किंवा आपल्या जवळून ते जमिनीवरती आपण ठेवतो. मग या ठिकाणी असंच हा जो तानपुरा आहे, तानपुरा हे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजवून झाल्यानंतर त्या गायकाने आपला तानपुरा जमिनीवरती ठेवला. द एक्सक्विसाईट एक्सक्विसाईट म्हणजे व्हेरी फाईन अँड प्लीजिंग, म्हणजे आनंद देणारा किंवा अतिशय चांगला असं म्हणता येईल. स्ट्रेन्स ऑफ राग लुक्ड अप, राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. मग या राग दरबारी सर्वजण एकत्रित यायचे आणि मग त्या गालिच्यावर रागभवनामध्ये स्वरांची जी कंपनी होती ती कंपनी या ठिकाणी असल्याचं जाणवत होतं. तेव्हा सुपर्ब, वंडरफुल, इट इज ॲडमिरेशन म्हणजे प्रशंसा करणे. वंडरफुल ही सेड, ते काय म्हणाले, वंडरफुल म्हणजे आश्चर्यचकित करणारी अशी गोष्ट आहे. सुपर्ब म्हणजे अतिशय छान. आय लिसन टू यू एव्हरी डे, मी तुमचं जे म्युझिक आहे ते दररोज ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ, मग पण ते म्युझिक या ठिकाणी पुरेसं नाही आहे. म्हणून या ठिकाणी तानसेन बाउड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड, आणि या ठिकाणी तानसेनने असं बेंट होऊन काय केलं तर आपली कृतज्ञता जी होती, अकबराविषयी असलेली जी कृतज्ञता होती ती त्यांनी तानसेनने या ठिकाणी व्यक्त केलेली होती. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. अकबर म्हणाले तानसेनला की तुझा जो आवाज आहे हा आवाज अगदी जगामध्ये हा जो आवाज आहे तो कसा आहे, वंडरफुल आहे, म्हणजे आश्चर्य करणारा, आश्चर्यचकित करणारा असा या ठिकाणी आवाज आहे. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. हे या ठिकाणी डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे, ते आपल्याला इनडायरेक्टमध्ये सुद्धा करता येऊ शकेल. बट आय डोंट शहनशाह सेड तानसेन, परंतु शहनशाह सारखं मात्र मी गाणं गाऊ शकत नाही. विथ अ स्माईल, हसत हसत त्याने असं सांगितलं. सेड देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू, म्हणजे मी जसं गाणं गातो त्याहीपेक्षा अतिशय छान आणि चांगले गाणे गाणारे या जगामध्ये अनेक जण आहेत. रिअली म्हणजे खरोखरच. क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर, म्हणजे अकबरला या ठिकाणी बिलीव्ह म्हणजे विश्वास असणे आणि डिसबिलीव्ह म्हणजे विश्वास नसणे, विश्वास बसत नव्हता. क्राईड डिसबिलिव्हिंग अकबर म्हणजे अविश्वासाने ते या ठिकाणी त्यांचे डोळे पाणावलेले होते. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, आणि मग या ठिकाणी असं सांगितलं की आय मस्ट म्हणजे तानसेन म्हणतात की मी निश्चितच त्यांना या ठिकाणी या म्हणजे निश्चितच तानसेन म्हणाले की निश्चितच या राजदरबारामध्ये, राग दरबारामध्ये मी त्यांना जे एक्सपर्ट आहेत त्यांना, म्हणजे माझे जे गुरु आहेत त्यांना अशी रिक्वेस्ट करतो आणि त्यानुसार ते या राग दरबारात गाणे गातील. पुढे रिअली तानसेन शुक हिज हेड, शुक म्हणजे तानसेनने अशी मान डोलावली, आणि आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर, म्हणजे मला भीती आहे की कदाचित माझे गुरु या राग दरबारामध्ये येणार नाही. व्हॉट, नॉट इन इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्पेरर हिमसेल्फ हॅज समॉन्ड हिम, जरी एम्पेररनं म्हणजे सम्राटाने किंवा अकबराने या ठिकाणी जर बोलावलं तरीही मात्र
ते या ठिकाणी येतील असं वाटत नाही. नॉट नो नॉट इव्हन देन, त्याच्यानंतर मात्र शक्य नाही. धिस रेअरली दिस रिप्लाय वुड हॅव एंग्रेज्ड एनी अदर एम्पेरर, म्हणजे एनी दुसरा जर एम्पेरर असते, एंग्रेज्ड म्हणजे फील्ड विथ अँगर, मग दुसरे एम्पेरर असते तर या ठिकाणी निश्चितच त्यांनी राग व्यक्त केला असता. पण या ठिकाणी इथं अकबराने राग व्यक्त केलेला नव्हता. बट अकबर वॉज डिफरंट. अकबर कसे होते? डिफरंट होते, वेगळे होते. व्हेरी वेल. उत्सादजी said Akbar, smiling into Tansen's half scared eyes. म्हणजे ते अकबर हे एक वेगळे होते. त्यांनी गेल्या गेल्या ते उत्सादजी व्हेरी वेल असं म्हणत, सेड अकबर असं म्हणाले, उत्सादजी व्हेरी वेल स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. हाफ स्केअर्ड आईज म्हणजे या ठिकाणी अर्धवट डोळ्यांनी या ठिकाणी त्यांचे डोळे जे होते दिपलेले होते आणि ते या ठिकाणी हास्य करत होते. ही इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ, विल यू टेक मी टू हिम. जर ते नाही आले तर कदाचित तू मला, म्हणजेच अकबर म्हणाले तानसेनला की तू मला त्यांच्याकडे घेऊन जाशील का? तेव्हा यस सर, provided you do not come as the emperor of Hindustan. म्हणजे या ठिकाणी मी अकबर म्हणून तर तो येणार नाही, परंतु तानसेन म्हणाले ते येणार नसतील तर मग मात्र मी या ठिकाणी, आपण दोघे या ठिकाणी जाऊ, पण हिंदुस्थानचा बादशहा म्हणून मला येणार नाही. तर या ठिकाणी एक संगीताची आवड म्हणून मला त्या ठिकाणी येता येऊ शकेल असं ते या ठिकाणी अकबर म्हणाले. पुढे नेक्स्ट पॅसेज. संत हरिदास यस शुअर प्रोव्हाइड यू डू नॉट कम ॲज एम्पेरर हिंदुस्तान, म्हणजे हिंदुस्तानचा एम्पेरर म्हणून मला येता येणार नाही. तर आय शॅल गो ॲज अ हंबल लव ऑफ म्युझिक, मग एक उदात्त किंवा या संगीतावरती जास्तीत जास्त प्रेम असल्यामुळे कदाचित या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, असल्यामुळे या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि संत हरिदास वॉज द मॅन. संत हरिदास हे एक व्यक्ती होते, असे असामान्य व्यक्ती होते. तानसेन हॅड स्पोकन ऑफ ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. या ठिकाणी तानसेन हॅड स्पोकन ऑफ, तानसेन असे म्हणाले की ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर, म्हणजे तानसेनचे संगीत शिक्षक म्हणून या ठिकाणी ते होते. अँड ही लिव्ड द ऑस्टर्स. ऑस्टरचा मिनिंग आहे सिंपल, म्हणजे साध्या पद्धतीची त्यांची लाईफ किंवा जीवन पद्धती होती ऑफ हर्मिट. अँड व्हेन तानसेन अँड एम्पेरर रिच्ड हिज हट, हट म्हणजे झोपडी, जेव्हा तानसेन आणि ते एम्पेरर त्यांच्या झोपडीमध्ये गेले तेव्हा ही वॉज बिझी विथ हिज डेली कोर्स, म्हणजे सराव करणे. ते त्यांचं रेग्युलरचा जो सराव होता तो रेग्युलरचा सराव त्या हटमध्ये म्हणजे त्या झोपडीमध्ये ते करत होते. त्याप्रमाणे ते आजही जेव्हा हे त्या झोपडीमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा ते अभ्यास करत असलेले, म्हणजेच याचा अर्थ संगीत या विषयाचा ते अभ्यास करत असलेले, सराव करत असलेले दिसून आले. बट even his favorite pupil 1 minute emperor reached his hut was busy with daily course when they asked him to sing. जेव्हा ते म्हणाले ते गाणे गा असे म्हणाले तेव्हा he smiled but said firmly, आणि त्यांनी आपल्या चेहऱ्यावरती हास्य या ठिकाणी दाखविलेलं आहे.
आणि त्यानंतर आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ सिंगिंग, आणि खूप वर्षापासून या ठिकाणी मी गाणे गातो आहे. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड, म्हणजे कदाचित या ठिकाणी परस्यूडचा अर्थ आहे टू डू, ट्राय टू कन्व्हिन्स. कन्व्हिन्स म्हणजे एकमेकांशी ते त्या विषयावर चर्चा करत होते. हिम टू चेंज हिज माइंड, म्हणजे मनामध्ये तो बदल करत होते, एक मनामध्ये ते बदल करत असलेले दिसून आले. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. मग आता या ठिकाणी तानसेन जे होते, तर या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना वळसा घालायचा. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. त्यांनी ऑफर केलं, म्हणजेच अकबरने या ठिकाणी ऑफर केलं की या गुरुसमोर आता तू काय कर, गाणं गा. तेव्हा अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक, म्हणजे त्यावेळेला त्यांनी जे डेलिबरेट मिस्टेक्स होत्या, डेलिबरेट म्हणजे प्युअरली मेड, म्हणजे असं म्हणता येईल की निश्चितपणे स्पष्टपणे या ठिकाणी ज्या चुका होत्या, ह्या चुका त्यांच्याकडून झालेल्या होत्या. दॅट्स नॉट द राईट वन, राईट नोट. मग या ठिकाणी तानसेन असे म्हणाले की दॅट म्हणजे हे सॉरी, या ठिकाणी दॅट म्हणजे ते एक बरोबर नाही आहे असं त्या तानसेन या ठिकाणी मोठ्या आवाजात क्राईड हिज टीचर अमेझड, म्हणजे टीचर असे क्राईड केलं त्यांनी, म्हणजे टीचरने असे व्यक्त केलेलं आहे. आणि टीचर अमेझड म्हणजे या ठिकाणी गोंधळून गेलेले होते या ठिकाणी गुरु. व्हॉट वॉज हॅपन्ड टू यू, मग मी तुझ्यासोबत या ठिकाणी नेमकं तू काय करू, हे या ठिकाणी गुरुला लक्षात आलेलं नव्हतं. म्हणून या ठिकाणी जे तानसेन होता, या तानसेनला आपण या ज्या मिस्टेक्स केलेल्या होत्या, या मिस्टेक्स या नेमकं कशामुळे झाल्या, काय कारण आहे, हे या ठिकाणी व्हॉट वॉज हॅपन्ड टू यू, त्यावेळेला हे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला होता गुरुनी, की नेमकं काय घडलं की तू या ठिकाणी गाणं गात नाही आहेस. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर. मग या ठिकाणी तानसेनला जे डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर, म्हणजे त्यांना टीचरचं जे म्हणजे गुरुचं जे गात असलेलं किंवा नॉलेज आहे, हे या ठिकाणी या तानसेनला अंडरस्टँड झालेलं नव्हतं असं ते म्हणाले. अँड ही मेड द सेम मिस्टेक्स, म्हणून माझ्याकडून ही चूक झाली. पुन्हा अगेन एक्झास्परेटेड संत हरिदास टूक द तनपुरा फ्रॉम तानसेन्स हँड. त्यावेळेला संत हरिदास यांनी काय केलं, तर जो तानपुरा होता, तो तानपुरा हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी तानसेनच्या हातातून घेतलेला आहे. आणि सॅंग द राईट नोट, आणि ती जी नोट होती, ती नोट एक चांगल्या पद्धतीने एक बरोबर अशी गायलेली होती. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट, आणि अशा पद्धतीने एक 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 गाणे ते गात होते, राग गात होते ते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गुरु हे कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या शिष्याचं समाधान करतात, ते या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर मित्रांनो, राहिलेला जो भाग आहे, हा राहिलेला भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूयात. नेक्स्ट जेव्हा तासिका आपली होईल, तेव्हा राहिलेलं जे रिमेनिंग पार्ट आहे, वी विल डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड. सो thank you to all my friends to listen me about the songs. All of you read again and again, use different types of applications.
like as Diksha, and try to understand. After complete our activities, pre-reading activities, and margin questions you solve, uh, and collected and collect the information with the help of the internet, and after completed it, you store in your home, and when I say you come back with these notes, then come. But before, you need to complete, and thank you friends, thank you very much.